हे बघा, सकाळी सकाळी हे बघा, मी आता बाहेर आले. डास येतात म्हणे मुलं म्हणे. किती सुंदर व्ह्यू आहे. वाव. हे बघा, सकाळी सकाळी आज आहे कावीमधला दुसरा दिवस. तर आज उठले मी 4 वाजता आणि सकाळी खूप अंधार होता, तर बाहेरचं काही दाखवता आलं नाही. तर आता उजेड आहे, दाखवते. थोडं ऊन पण पडलंय डोळ्यावर. हे ते प्रकाश. मी ना गॉगल लावते म्हणजे तुमच्याशी व्यवस्थित बोलता येईल. हां, आता मी बसून घेते इथे. बाहेर चेअर आहे आणि हा स्टूल आहे. माझ्या पलीकडे हा ग्लास डोअर आहे आणि त्यात रिफ्लेक्शन दिसते, समोरचा याचा व्ह्यू दिसते तुम्हाला. तर आज आहे 22 जुलै. तर सकाळी उठले मी 4 वाजता. उठल्यानंतर मेडिटेशन केलं. मग ते रोजचं काय असतं, पाणी पिणं, टॉयलेटला वगैरे जाऊन येणं, ते सगळं आवरलं. आणि नंतर मी मग माझा यूट्यूब स्टुडिओ ओपन करून बघितला. काल रात्री मी जो अपलोड करून पब्लिशसाठी लावलेला होता, हवाईच्या टाईमनुसार 4:30 AM ला, म्हणजे इंडियाच्या रात्री 8 वाजता तुम्हाला मिळाला असता. पण चेक केलं तर तो लोडच होत होता आणि 25 मिनटं अजून दाखवत होता. अपलोड टायमिंग अजून 25 मिनिट दाखवत होता. बापरे, मला तर एवढं टेन्शन आलेलं. म्हणजे हे असं हवाईमध्ये दुसऱ्यांदा झालं. म्हटलं हा काय प्रकार आहे. आणि माझी एक तर रात्री बॅटरी अगदी लो होती. अगस्तीला म्हटलं अरे मोबाईल चार्जिंगला लाव, त्याने लावला नव्हता. सकाळी उठून बघते तर 5% वगैरे अशी बॅटरी होती. आणि मी माझ्या 5G वरती लावलेलं होतं ते, कारण वायफायची गॅरंटी नाही. कारण मुळीचं इथलं वायफाय काही बरोबर नव्हतं, म्हणून मोबाईलचंच मी 5G वापरत होते. तर मग इथे आल्यावर पण म्हटलं आपलं मोबाईलवरूनच आपण करूया अपलोड. पण ते सकाळी असं बघितलं तर मग म्हटलं इथलं वायफाय बघूया आपण. आणि बराच मग शोध घेतला, असं का होतं तसं का होतं. ॲप आहे, त्या ॲपमध्ये जाऊन विचारलं आणि मग म्हटलं आपण इथलं वायफाय लावून बघूया. तर इथला वायफायवरती तो अपलोड झाला आणि मग पब्लिश पण झाला. आणि सगळे उशिरा उठले, आंघोळी केल्या सगळ्यांनी आणि पाऊस येत होता. आणि सकाळी मग इतक्या लवकर दाखवणार काय, अंधार पण होता, त्यामुळे तुम्हाला दाखवला नाही. बघा आता परत पाऊस सुरू झाला आहे. थोडासा आता बंद झालेला वाटला मला, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखव. तर असं हे आजचं वेदर आहे इथलं 22 जुलैचं. तर मग कुठे जायचं असं वेदर आहे, पाऊस येते भुरभुर. आणि नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी, डिस्कशन झालं काय करायचं आज. मग असं वेदर आहे तर. आणि मग जवळच इथे जाऊया का, मी म्हटलं इथे जवळ पण आहे. मग हॅनेले टाऊन आहे, हॅनेले बे आहे. मग छोटंसं हॅनेले टाऊन आहे, सुंदर असं छोटंसं गाव. तर मग तिथे दुकानं वगैरे दाखवूया म्हटलं. पण मग डिस्कशन वगैरे केलं, इथले राईड बघितले, इथे हेलिकॉप्टर राईड पण आहे. तर इथला हा व्ह्यू बघण्यासारखाच आहे. मग हेलिकॉप्टर राईड करणारच आहोत आज आम्ही. त्याचं बुकिंग करू उद्यासाठी किंवा परवासाठी. पण आणि इथे जवळपास बीचेस नाही आहेत. आणि मग एक बोट राईड पण आहे. मग काय ते 4-4 तासाच्या 5-5 तासाच्या आहेत. अजून एक ग्लास बोट राईड आहे, म्हणजे त्या
बोट राईडमधून आपल्याला सगळं दिसतं समुद्राच्या तळाशी काय आहे ते. पण ते पण आहेच. मग मोशन सिकनेस ते पण आहे करण्यासारखं. शॉर्कलिंग आहे इथे, कयाकी करू शकता तुम्ही, सर्फिंग करू शकता, बरेच ऑप्शन आहे तिथे. तर मग मोशन सिकनेसचा त्रास होतो अगस्तीला पण. त्या बोटीवरती खूप त्रास झाला. आम्ही ज्या बोटवरती गेलो, जहाजवरती शॉर्कलिंग करण्यासाठी, त्याला त्रास झाला. मग आज अगस्ती म्हणतो की नाही, मला काही बोटीवरती जायचं नाही अजिबातच. मला त्रास होतो म्हणाला. मग ते काही करणार नाही आता बोटिंगचं आज. मग बोटिंगचं तर कॅन्सलच झालं. मग धीरज म्हणे मी आणि नील जाऊन येतो. आम्ही सांगितलं मग दोघांनी, हो तुम्ही जाऊन या. पण मग काय, धीरज नंतर झोपून गेला परत सोप्यावरती, काय माहिती. मग आता धीरज झोपलाय आणि मुलं टी व्ही बघत बसलेत. म्हटलं तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवावं, तर दाखवते आता. खूप सुंदर आहे इथलं, खरंच खूपच छान आहे. एकदा तरी आलंच पाहिजे या ठिकाणी, बघण्यासारखं आहे. आणि काल आम्ही जेव्हा आलो ना, तेव्हा रोड टू हाण्यासारखाच तो लॉंग ड्राईव्ह होता आमचा. खूप सुंदर रोड ट्रिप होता. खूपच छान रोड ट्रिप झाला आमचा. रिसॉर्टमध्ये आम्ही येत होतो ना एअरपोर्टमधून, तर आम्ही टॅक्सीने जेव्हा रिसॉर्टमध्ये येत होतो तेव्हा रोड टू हाना जी आमची रोड ट्रिप झाली ना, तशीच त्यापेक्षा सुंदर वाटत होती. खूप सुंदर वाटत होती. ही ट्रिप मी काही पूर्ण घेऊ शकले नाही न, म्हटलं नकोच घ्यायला, आपल्याला अजून त्रास होईल. तर थोडे मी शॉर्ट घेतलेत रोड ट्रिपचे. पण भयंकर सुंदर, खूपच सुंदर, खूप छान आहे. मावीमधून येताना थोडं वाईट वाटलं. तिथे आम्ही 4 दिवस होतो, पण कावीने पण आल्याबरोबरच मन जिंकून घेतलंय आमचं. तर तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवते. हा रिसॉर्टचा एरिया आहे पाठीमागचा, तो दाखवते. रिसॉर्टचा पाठीमागचा व्ह्यू दाखवते, बघा तुम्ही. आणि कसं वातावरण आहे, कसं वेदर आहे ते पण बघा तुम्ही. आता अगदी ढगाळ वातावरण आहे बघा. इकडे हे असं आहे, छान, खूप सुंदर आहे. तिकडे स्विमिंग पूल आहे, समुद्र दिसते का तुम्हाला? मी थोडं पुढे जातो म्हणजे दिसेल तुम्हाला. मी पायामध्ये काही घातलेलं नाही आहे, पण हे बघा, बघूया तरी काय दिसतंय पण मला. हे बघा, किती असेल पलीकडे समुद्र दिसते का? छान वाटतं इथून दिसू शकतं. इथे पक्षी पण बघा, हे बघा. हा पक्षी तर माझ्या घरी येतोच बहुतेक वाटतं मला, घरटं करून असलेला. हे बघा, असा हा दिसतोय समुद्र, पॅसिफिक महासागर. सुंदर वाटते ना. रिसॉर्ट आहे. मी आता वरती उभी आहे आणि तुम्हाला समुद्र दिसतोय का? पॅसिफिक महासागर दिसला का? सुंदर. मी तुम्हाला तो बेंच दाखवला, त्या बेंचवरती मी उभी आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दाखवते. मी खूप लांब चालत आले, पायात काही न घालता.
मला ना, मी फक्त झोप एकदाच घेते. मी एवढे मला लहानपणापासूनच म्हणजे अशी, मला जेव्हापासून कळते ना तेव्हापासून मी म्हणजे एकदाच झोपत आलेले. दुपारी मी कधी झोपलेली नाही. माझ्या बहिणी वगैरे दुपारी झोपायच्या लहानपणी, मला आठवतं. मी कधी झोपलेली मला कधी आठवलं नाही. जाऊया का परत? आवडला का तुम्हाला? सुंदर सुंदर क्या कहती है दीवानी की धड़कन. आणि आता काय करायचं माहिती नाही. आता किती वाजलेत बघूया. किती लांब चालत गेले हे बघा. तिकडे गेले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मी आता आले. हे का आमचे इथे आले आणि तिकडे लांबवर चालले. आवाज येतो लांब इकडे पण चालले. चला म्हटलं की चुकले मी, दुसरीकडे तर नाही जात ना मी. आले बरोबर आपल्या रूमच्या तिथे चालेल. आवडला का तुम्हाला? तर मी दाखवेलच रिसॉर्टची संपूर्ण टूर. बघूया. चला आता आज जाऊया. वेदर तर असं आहे हो ना. हे बघा, या ठिकाणी मी ड्रेस घालून तयार झालेली आहे. आपण आता लंच करायला बाहेर जाणार आहोत. काल आपण रिसॉर्टमधल्याच रेस्टॉरंटमध्ये डिनर केलं. तर आज आपण पिझ्झा खायला जाणार आहोत. इथे असं 2-3 मिनिटाच्या अंतरावरती काही नाही आहे. चला 12:40 वाजलेले आहेत. भूक लागली खूप मला. एक सँडबॉक्स म्हणून होतं पिझ्झाचं, पण तिथे काही ऑप्शन नाही जास्त. तर आपण आता हॅनेले पिझ्झा शॉपच्या तिथे जात आहोत. तिथे बरेच ऑप्शन दिसले. तर चला जाऊया आणि मग आपण टाउन पण बघूया. इथलं हॅनेले टाउन, हॅनिले टाउन पण बघूया. चला जाऊया. चला आपण आता निघालो आहोत. आपली कार बरेच लांब आहे पार्क. किती सुंदर व्ह्यू आहे ना. हे बघा, मी छत्री पण आणली घरून. हो, पाऊस यायला लागला जोरातच. माझी मैत्रिणीने सांगितलं होतं मला की आम्ही गेलो ना तेव्हा खूप पाऊस म्हणे चालू होता. तसंच होतंय वाटतं आमचं आज पण तसंच झालं. पाऊस येते, पाऊस जोरात. अरे दाखवू का? हे बघा, दाखवू का पाऊस? हे बघा पाऊस. माझ्या गोगलवरती थेंब पडलेत. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला. पडतायत ना. हा पण एक वेगळाच आनंद असतो की नाही पावसात भिजण्याचा. या निमित्ताने तरी पावसात भिजणार. झालं, कारच्या ठिकाणी आलो आपण. थंडी नाही आहे, वेदर छान आहे. कारच्या ठिकाणी आलो आपण. आता कारमध्ये बसूया. निघालो आपण आता. बसलेत मुलं पण. हे बघा, Turn left onto Willie Road. Turn left onto Willie Road. Take a slight right onto Willie Road. Turn left onto Namakata Road.
वेगळं वाटतं का तुम्हाला टेक्सासच्या घरांपेक्षा आणि इथल्या घरांपेक्षा? At the stop sign, turn left onto Kahaku Road. सुंदर हिरवगार आहे. Turn right onto Leo Papa Music Road. and Art Festival, right? Music and Art Festival, Wednesday 1 to 5 p.m. Can you take out those hats? I can't see. जो Hey, do you want to take this swim challenge? In the ocean? That's for charity. At the stop sign, turn right onto Look Hawaii front, 560 West. Somewhere. 240. Continue on Hawaii 560 East for half a mile. In half a mile, turn left onto Kahaku Road. चला आपण जेवायला निघालोय खरं, पण इतके सुंदर व्ह्यू दिसत आहेत जाता जाता. तर आपण आता या ठिकाणी थांबलोय आता एक व्ह्यू बघण्यासाठी. चला जाऊया. शेती पण आहे तिथे केलेली, दिसते का तुम्हाला? किती सुंदर. कोंबड्याचा आवाज आला का? हा कोंबडा, हा आता याने बार्क दिला आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे. बघा किती सुंदर. वाव. आवडला का तुम्हाला व्ह्यू? खूप सुंदर होता ना. तिथे उतरून आम्ही फोटो पण काढलेत आणि मी व्हिडिओ पण घेतला. तर तुम्हाला व्हिडिओ Turn left आवडलाच onto असणार. Kahaku Road. This is the shopping center, Princeville Shopping Center. So this is where the food units are. Exit the traffic circle onto Kahaku Road, then turn right onto Hawaii 560 West. रॉंग वे घेतला आणि परत आपण रिसॉर्टच्या तिथेच येऊन पोचलो. आणि आता आपण परत चाललोय मग पिझ्झा खायला. फ्लॅट नाही दिसत आहे मला इथे. बघा किती सुंदर. लॉन मॉर्ग आहे, त्याची मुलगी टेक्सासला मूव्ह होणार आहे. तर मला म्हणजे माझे ब्रदर सिस्टर्स वगैरे मेनलँडमध्येच आहे. ते मला म्हणतात एवढं एक्सपेन्सिव्ह आहे ते कार. हू वॉन्ट टू लिव्ह द पॅराडाईज. आय कॅन पे द प्राईस बट दिस इज द लाईक आय वॉन्ट टू डाय हिअर. म्हटलं तू बॉर्न इन ब्रॉट अप आहे का नाही? म्हणजे फ्रॉम द एज ऑफ 10 आय एम हिअर. People like that all city life and all, but I don't. I love it here. And who wants to go out from here? So net golden bricks आणि केस कापायचे म्हणे 5 सोन्याचे ब्रिक्स घे. golden bricks. तर बास की एक दाढीने एक हे केलं की नाही बास लाईफ सेट ना. ते पैसे जमा करतो आणि निघतो. कुठं गाडीत ना कुठं घोड्यावरनं असं करत 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 लंकेला पोहोचतो. शेवाईस हे बघा कॉफी.
हे बघा पिझ्झा शॉप आलं इथे. हे बघा आपलं. आता पार्किंग आहे का? पार्किंग तर फुल आहे बघा. किती गर्दी इथे. या ठिकाणी आपण कार पार्क केली, पण धो 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 पाऊस सुरू झालेला आहे. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का तुम्हाला? म्हटलं गेला. हे बघ दाखवते ना तुम्हाला. मी ऍक्च्युली तुम्हाला तिथे ड्रॉप करून यायला पाहिजे. हे चालू नाही तर दाखवलं असतं. आवाज येते का? हे बघा पाऊस. हे बघा पाऊस. हो पाऊस येते आतमध्ये. नको 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 नको. इथे कारमध्ये बसलोय ना आम्ही. पाऊस येतोय तर समोर मला एक झाड दिसलं आणि त्याच्यावरचे फळं असे हलताना दिसलेत. सगळे ग्रीन आहेत. धीरजला म्हटलं अरे ते बघते झाडावरती. तर म्हणे कुठे? म्हटलं ते बघ ना ते असे लोंबतं ते लिंबूच. मग धीरज म्हणे अवाकाडो आहे. अवाकाडोचं झाड मी विकत आणलेलं पण लागलं नाही टेक्सासमध्ये. पण मी फ्रूट आलेलं झाड बघितलेलं नाही. आणि किती मोठं असतं ते आत्ता मला दिसतं इथे. मी तुम्हाला अवाकाडोचं झाड दाखवते आणि त्याला खूप अवाकाडो लागलेत. आणि मी रोज अवाकाडो खाते हो. ते बघा आता तुम्हाला दाखवते मी अवाकाडोचं झाड. बघा दिसलेत का हे झाडावरती तुम्हाला? आता काचेतनं दाखवते तुम्हाला कारच्या. हे बघा असे लोंबतायत. दिसले? आपले मँगो लागतात की नाही झाडाला तसे ते लागले. आणि तिकडे पलीकडे बघा पाऊस गेला. चला चला आपण जाऊया. चला पाऊस गेला पाऊस गेला पाऊस गेला. मी तुम्हाला आता अवाकाडो दाखवते जवळून. गेला का? कमी झाला. चला काहीतरी दिसलं. अरे थांब रे. चला चला भूक लागली. 1:30 वाजला ना. भूक लागली तर मी आता तुम्हाला दाखवते अवाकाडोचं झाड. हे बघा किती अवाकाडो लागलेत. इथे खाली बघा किती पडलेत. हे बघा हे बघा किती अवाकाडो लागलेत. ओ माय गॉड. आणि तरी पण एवढे महाग असतात. हे किती येतात? खूपच येतात ना. हे किती मोठं झाड आहे दिसलं तुम्हाला? हे बघा हे एकच झाड आहे का असं? हे बघा पाऊस यायला लागला परत. हे बघा हे असं झाड आहे. अरे मला छत्री घ्यायची आणि माझी बॅकपॅक घ्यायची. चला काढा ओपन करा. किती अवाकाडो लागलेत पाहिलेत? छान. आणि तर इतके अवाकाडो लागलेत तरी पण एवढे महाग मिळतात अवाकाडो. छत्री काढेपर्यंत कमी झाला पाऊस. बरीच शॉप आहे तिथे. बरीच दुकान आहेत. अच्छा हे पिझ्झा शॉपचं इकडे. ऑर्डर समथिंग. गर्दी आतमध्ये. गर्दी गर्दी किती गर्दी. मेन रोडला नाहीये डोर. पाठीमागच्या बाजूला आहे. आणि गल्ली सारखंच आहे म्हणजे. कारण इकडच्या साईडची पण डोर इकडे आहे ना. म्हणून यांनी पण या साईडला केलं असणार. रोडवरच्या साईडला काही नाही म्हणून त्यांनी तिथे फोन नंबर लिहून ठेवला आहे. मग हे बघा किती छान. हे ऑप्शन आहेत या ठिकाणी. चला आपण आता शॉप पिझ्झाच्या आतमध्ये आलेलो आहोत. आतमधलं मी तुम्हाला दाखवते शॉपच्या आतमध्ये कसं आहे ते. मी आता डीजे माईक लावलाय बघूया. कारण इथे खूप जोरात म्युझिक चालू आहे. आणि गार्लिक ब्रेड वगैरे घ्यायचं का नाही म्हणाला तो अगस्ती. कारण खूप मोठी साईज आहे पिझ्झाची. मोठी मोठी ओव्हन आहेत इथे. आणि पिझ्झाची हे बघा साईज बरीच मोठी. खूप मोठी साईज आहे. आणि इथे हे आईस्क्रीम वगैरे आहेत. बघा नकाशा दाखवलाय.
इथे ही बोट आहे असं हा आहे शॉप. अरे बापरे, ऑर्डर केलाय पिझ्झा आणि म्हटलं जरा मी फिरून येऊ का. हो जाऊन फिरून ये म्हणे, 40 मिनिटं आहे म्हणे अजून. म्हटलं अरे बापरे, पिझ्झा ऑर्डर केला आणि 40 मिनिटांनी येणार. अगस्ती म्हणतो बरेच लोकांनी ऑर्डर केलाय म्हणे, हे बाकीचे बसलेत ना इथे म्हणे, सगळे इथे बसलेत. चला आपण मग दुकानं बघून येऊ. आता मी टाइम चेक केला, 1:41 झालेत. झाला पिझ्झा आहे बघा, आला पिझ्झा आलाय, भरपूर मोठा पिझ्झा आहे. आणि नील म्हणतो घरी जायचं का इथे खायचं. ऑलरेडी इतकी भूकेने हे झाली मी त्रस्त, पिझ्झा पण नाही दाखवू दिला. चला इतकी गडबड ना, त्यामुळे पिझ्झा पण नाही दाखवता आला. हे घ्या, हे बघा 2:06 झालेत. बघूया आपण कसं आहे, चला घेऊया. हे बघा हे पेस्टो टाकून आणलं, मला तर आवडत नाही. अगस्ती म्हणतो पिक्चर काढला पटापट, म्हटलं प्लेट मध्ये उचलला, पूर्ण पिझ्झाचा नाही अर्ध्या पिझ्झाचा फोटो काढलाय. चला खूप गरम गरम आहे, हॉट हॉट. थोड़ा सा बेंड होऊन थांब मागे सरकून. अगदी हॉट हॉट खायला मजा येते. ए चला सांगा टेस्ट कशी आहे, आवडली का? हा दिलो बा. चला खाऊन घेतो आणि परत भेटू. चला पोटभर जेवण झालेलं आहे. एवढा मोठा पिझ्झा होता, सगळ्यांनी मिळून संपवला. चला जाऊया, आता मुलांना आईस्क्रीम खायचंय.